ठीक आहे, प्रत्येक 10 मिनिटावरती असं. ठीक आहे, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर तुमचं एज्युकेशन काय चालू आहे सध्या? BSc कम्प्युटर सायन्स. ओके, इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काय नॉलेज? QR कोड स्कॅन झाले? हो बाकी काय पडा. ठीक आहे, मधल्या लाईनमध्ये कोण बसतो तिकडे सरकून येतो. कट करता एडिटिंग मागे टाकले आता मागे मागे मोबाईल चेअर्स वर दुसऱ्यांदा बसायला लागेल. तुम्ही चेअर्स मध्ये आता तुम्ही बसून जाते. या तुम्ही एक जण ये चेअरवर बसा. इथं बसायला एकदम मागे सरका इधर एक जगह है ना उधर ही कैंडिडेट के बाजू में क्यों नहीं है क्या? स्टैंड में सर इतना ही एडजस्ट कीजिए, बाकी लोग को मैं उनके साथ मिलेंगे. वो मन रुको बस आई ठीक आहे, तुम्ही सर कम्फर्टेबल कारण की तुम्हाला दोन माझा जीव आवडतो. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही, थोडाच वेळ घेणार आहे. मी तुमच्या शाळेचा शिक्षक नाही, मी काही अभ्यास करून आलेलो नाही. पुस्तक बघून तुम्हाला शिकवणं माझी अजिबात स्टाईल नाही.
तुम्हाला जे मी काय सांगणार आहे ते माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ बिझनेस डेव्हलपर, ॲज अ सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह, ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच, ॲज अ बिझनेस कन्सल्टंट. ओके, यू कॅन कॉल मी एनिथिंग, बट आय एम मच मोर दॅन दॅट. आय हॅव 8 years ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ मार्शल आर्टिस्ट एक्सपिरियन्स. ओके, सांगायला खूप काही आहे, पण मी कधी कधी विसरून जातो की काय काय अचिव्हमेंट तसं आहे. आणि हे सर्व करताना मी तुमच्याच एजचा होतो. तुमची आता जी एज आहे एकदम फ्रुटफुल एज आहे, लाईक इट्स अ गोल्डन एरा ऑफ युअर लाईफ. ओके, तर ह्या गोल्डन एरामध्ये काय होतं माहिती आहे का, की मिसकन्सेप्शन होणं, मिसलिडिंग होणं, टाइमपास होणं या गोष्टी साहजिक आहे. ठीक आहे, लवकरात लवकर आपलं डिस्ट्रॅक्शन होतं. तर डिस्ट्रॅक्शन आपल्या ज्यावेळेस गोल बनून जातं ना, त्यावेळेस आपलं जे मेन गोल असतं जे की आहे हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी आणि सक्सेस, बरोबर आहे, त्याच्यासाठी शिकताय ना तुम्ही. शिक्षण कशासाठी चालू आहे, बरोबर आहे. मराठी कम्फर्टेबल आहे, काय इंग्लिश बोलायचं, मराठी इंग्लिश बोलताना असं थोडंसं श्वास बनवायचा. ठीक आहे, असं काही नाही आहे, असं काही नाही. आय कॅन स्पीक व्हेरी गुड इंग्लिश बिकॉज आय वॉज इंग्लिश ट्युटर ऑल्सो. सांगितलं आय एम मच मोर दॅन दॅट विच यू कॅन इवन थिंक ऑफ. ओके, सो लेट अस टॉक अबाउट व्हॉट इज युअर ब्रांच. यू सेड टू मी कम्प्युटर सायन्स, राईट. ठीक आहे, तर कम्प्युटर सायन्समध्ये काय गोल आहे, काय ऑब्जेक्शन आहे, किंवा मग तुम्ही जे सक्सेस पाहिजे, जॉब कोणाला करायचं आहे. हां, बोला बोला. जो तो माणूस त्याची बाजू घ्या, मित्रमैत्रिणींची बाजू घेऊ नका. ठीक आहे, बोला. बिझनेसवाले कोण कोण आहे. असा बिझनेस नाही मग, असा नाही, असा पूर्ण, असं पूर्ण. शाबाश, वा, व्हॉट अ कॉन्फिडन्स. बाकीचे लोक बिझनेसमध्येच नोकरी करतात, तुम्ही तर नोकऱ्या देणार आहे, मग हात वरती करा. काय नाव तुझं. शरद. अजून बिझनेसवाला कोण आहे. 3च जण आहे. ठीक आहे, त्या 3 जणांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. बाकीचे जॉबवाले समजू मी. ठीक आहे, तर मी काहीतरी रॅन्डम पर्सन चॉईस करतो की तुम्ही मग तुमचे नाव सांगा. ओके, हां, राजनंदी. खूप मोठं नाव आहे ना. ठीक आहे, हां, तुम्ही. यमन. 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 ठीक आहे, ते काय हिस्टॉरिकल डिस्कशन चालू होतं ना, त्याच्यामध्ये यमनचे लोक होते. हां, तुम्ही संदर्भात बसताय. इमानी, इकडे मी 2 years, तिकडे 2 years. काय बात आहे. इमानी, यमन आणि ठीक आहे, तुमच्यासाठी सक्सेस आहे. फॉर सम पर्सन जॉब इज सक्सेस, फॉर सम पर्सन बिझनेस इज अ सक्सेस. ओके, बट डू यू नो व्हॉट इज द एक्झॅक्ट स्टेप टू बी टेकन टू रीच दॅट एंड गोल विच इज यू हॅव. लाईक समवन हॅव बिझनेस, समवन हॅज जॉब. म्हटलं की ऑटोमॅटिक शब्द जॉब. हा हा हा, काय आनंद आहे त्या जॉबमध्ये. हा, माझ्या जागेवर येऊन बघा, मग समजेल. तर आता तुम्ही इथं एक फील्ड व्हिजिटसाठी आले, बरोबर आहे. तर हा पॉईंट आपण नंतर कन्सिडर करू. त्याच्या आधी आपण हे बघू की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काय स्कोप आहे, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काय करू शकता. ओके, ठीक आहे. हे कोणाला माहिती आहे. वाचता मलाही येतं. हे माहिती आहे. ऑटोमेशन माहिती आहे का. दिसतंय. ठीक आहे, तुम्हाला दोघांना दिसतंय का. तुम्ही असं येऊन जा ना, थोडंसं मागे सर, तुम्ही मागे सरकता येईल ना, थोडं मागे. ते पण आमचा एक स्टार्टअप आहे नवीन. ठीक आहे, तुमच्याच वयाचे पोरं काहीतरी करून ओके, ठीक आहे. तो माझा पॉईंट नाही. माझा पॉईंट हा आहे की तुम्ही इथं आले तर तुम्ही काहीतरी व्हॅल्यू घेऊन जा. बघा, मला काही तुम्ही फी देणार आहे का. मी फी मागणार आहे का. तुम्ही देणार तर मी नाही नाही म्हणणार तसं. ठीक आहे, गुरुदक्षिणा घेणं आमचा हक्क आहे. देणं नाही देणं तर तुमचा प्रश्न. ठीक आहे,
लेट अस गो ऑन द एम्बेडेड सिस्टम अँड पीएलसी ऑटोमेशन. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आपली कंपनीपासून. कंपनीचं नाव काय आहे? So this was electro, okay, electronics, and this is the soft. मी काय नाही स्पेलिंग तर सांगणार आहे, कुठं लक्षात जास्त. ठीक आहे, सो दिस इज अ सॉफ्टवेअर. ओके, अँड या दोघांचे मिळून आपण बनवणार आहे सिस्टीम. म्हणजे हे तरी माझं लॉजिक इलेक्ट्रो सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, तर इलेक्ट्रो युजिंग द सेन्सर्स. सेन्सर्स काय? सेन्स कॉमन सेन्स म्हणून बाकी सर्व बोला तुम्ही. ठीक आहे, सेन्स म्हणजे काय? द मेकॅनिझम विच गिव्स द ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द नेचर आउटसाइड और इनसाइड द बॉडी. खरे खोटे? DSC वाले तुम्ही आहे ना, म्हणजे तेवढा पक्का करतात नसेल का? कम्प्युटर सायन्स वाले म्हटल्यानंतर बायोलॉजीशी दूर दूरपर्यंत काही घेणं देणं नाही. काही बॉम्ब दिला तर घ्यायचंच आहे. बरोबर आहे, पण माझं म्हणणं असं आहे की दिस इज ह्युमन बॉडी. ठीक आहे, ड्रॉइंग एवढी चांगली नाही माझी, पण ठीक आहे. असं काय खाते नाही करतात असंच काहीतरी. ये ही बॉडी. ठीक आहे, तर याच्या आउटसाइड आणि याच्या इनसाइड जे काही आहे त्याच्याबद्दलची ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते युजिंग द सेन्सेस. ओके, त्याला आपण म्हणतो सेन्सर्स. ओके, माणसाला किती सेन्सेस आहेत? तुम्हाला किती सेन्सेस आहे सांगा. माणसाची गोष्ट नाही करू आपण, तुमची करू. बरं सांगा पटापट. एक जण कोणी? एक जण कोणी? एक जण कोणी? प्लीज स्टँड अप. एनीवन? एनीवन प्लीज स्टँड अप. एनीवन म्हटलं की कोणीच उभं राहत नाही. मग आता नाव घेऊन म्हणायचं का? राजनंदिनी. किती सेन्सेस आहेत? 6. बरं आता सांग, नाव बोलून सांग. आता येईल He was the student of computer science and he said नागोळेकर. नाही, ते आपण जास्त टेक्निकल गेले, पोरांना समजणार नाही. आपण तिथंच राहू. ठीक आहे, लेट स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स. सो किती सेन्सेस आहेत राजनंदिनी? 6 बोलले तू. ठीक आहे, आता ते 6ला तर पाय कमी नाही करता येणार. तू आता 6 मोजून दे मला पटापट. चला तुम्ही पण हेल्प करू शकता तिला. कॉमन सेन्सचं नाव घ्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. हां, स्किन, इयर, ओके, आईज, नोज, टंग. ओके, आता 6वं कम्प्युटर. दिस इज द फ्युचर. दॅट्स वाय आय टेल यू टू वर्क ऑन युअरसेल्फ. नाही, ती माझ्या ऑडियन्स बद्दल बोलतोय. आमचं पण चॅनल आहे खूप मोठं. तुम्ही म्हणसाल की सर्व तुमचंच प्रमोशन लावलंय. ओके, ठीक आहे, बोला मॅडम. 6वा सेन्स कोणता आहे? ओके, 5 सेन्स आहे. ठीक आहे, समजतंय? या सेन्सेसने काय होतं? ॲडिशनल इन्फॉर्मेशन भेटते. नोज तुम्हाला काय तिथे स्मेल. जर का आपण एखाद्या घाण एरियामध्ये गेलो तिथे तुम्हाला स्मेल येते. ठीक आहे, तर त्या स्मेलने आपल्याला काय समजतं की इथं काहीतरी घाण आहे. ठीक आहे, त्याला साफ केलं पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही ऑप्टिमिस्ट असणार तर साफ करणार, पेसिमिस्ट असणार तर भागच्या. बरोबर आहे. दुसरा आहे तुम्हाला ऑडिओ, है ना? ऑडिओ कुठून ऐकू येतो? हां, लक्ष इकडे द्या ना प्रत्येकाचं. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला जे शिकवतोय त्याला म्हटलं आता अटेन्शन ग्रॅबिंग. द मोमेंट यू ग्रॅब द अटेन्शन इज द मोमेंट यू हॅव युअर मनी. ओके, एव्हरी बिझनेस नीड्स ऑडियन्स. येस या नो? Yes or no? Yes. Yes or no? Yes. Why don't you believe in yourself? Yes or no? Yes. Okay, everyone agree with that? Yes. No. Because only one thing is needed, is the ability to have attention of the audience which is required for your business. Yes or no? Yes. Yes or no? काय झालं? समजायला नाही आलं? माझी जी टार्गेट ऑडियन्स आहे, मला जे विकायचं आहे. आता समजा मी विकतो लॅम्बोर्गिनी, तर मी टीव्ही समोर बसणाऱ्यांना ऍड करतो का? टीव्ही वरती ऍड पाहिली का? तुम्ही सर्व टीव्ही पाहता, पण लॅम्बोर्गिनीची ऍड कधी दिसली का? नाही. कारण की द पर्सन हू कॅन अफोर्ड द लॅम्बोर्गिनी डज नॉट स्पेंड हिज टाइम सिटिंग इन फ्रंट ऑफ टीव्ही. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू वर्क ऑन युअर टार्गेट ऑडियन्स. सो इन युअर केस
you should be worried about the career options that you have and the steps which are required to be successful in order to become that successful, whichever point is that you want to reach. Okay, तुम्ही आता जिथं आहात आणि जिथं तुम्हाला पोहोचायचं याच्यामधले जे काही आहे ती जर्नी म्हणजे सक्सेससाठी स्ट्रगल असते, काही स्टेप्स असतात त्याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट आहे. एम्बेडेड सिस्टम्स आणि पीएलसी ऑटोमेशन बद्दल आपण बोललो होतो. एआय कोणाला माहिती आहे? कोडिंग आवडते का रे तुम्हाला? येस या नो? करिअर कथा करून कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण की चॅट जीपीटी माहिती का? सर्व कथा. बरं, PHP वाला पण बरे, JavaScript, Python, C, C++, CSS, HTML, शाबाश, सर्व कथा माहिती काय हरकत नाही. ठीक आहे. द मुवमेंट काय माहिती का की आता आपण एक एआयच्या एरियामध्ये राहतो. ठीक आहे. तर एआय अशी गोष्ट आहे जी 100 लोक काम करू नाही करू शकत, तेवढं काम एक एआय लगेच करू शकते इन द मॅटर ऑफ सेकंड. ठीक आहे. असं होतं बरोबर. ते आता तुम्ही कमांड द्या तेवढ्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जातो. एक वेळ होता जेव्हा आपण पुस्तक वाचून अभ्यास करायचो, आता पूर्ण पुस्तकच घेत नाही, सिलेबस डाउनलोड करतो. तो पॉईंट चॅट जीपीटी सर्च जेवढा आला तेवढं वाचायचं, पेपर लिहून यायचं, तरी पास होतो. आम्ही बी त्याच्यातून सांगतो. ठीक आहे. आम्ही कधीच पुस्तक घेतलं नाही, म्हणजे माझं एंटायर ग्रॅज्युएशन विदाउट पुस्तक घेता निघालंय. तर पूर्ण शॉपमध्येच आहे. मी माझ्या कॉलेजचा टॉपर. मी कधीच असं मन लावून अभ्यास नाही केला. तर मन लावून अभ्यास करणं गरजेचं नसतं. यू हॅव टू नो द ट्रिक्स. ओके. जे पेपरात येणार आहे तेवढंच अभ्यास करा, एक्स्ट्रा लोड घ्यायची गरज बस. मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढायचे, राईट डाऊन करायचे, तेवढं वाचायचं, होऊन जातं का? बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण होतो पीएलसी ऑटोमेशन वरती. तर ऑटोमेशन म्हणजे काय? हे काय काय ड्रॉइंग येते. ठीक आहे. युअर परसेप्शन इज युअर रियालिटी. हाऊ यू सी द थिंग्स. तुम्ही ते एखाद्या वस्तूला जसं बघतात तशी तुमची रियालिटी बनते. कोणासाठी ते फेस आहे, कोणाचं फेस असं आहे ते दाखवा मला. आणि यांच्यासाठी स्माइली आहे, कोण असं असतं ते दाखवा. परसेप्शन इज युअर रियालिटी. ओके. तुम्ही एखाद्या गोष्टीला जसं परसेप्ट करता तशी तुमची रियालिटी बनून जाते. आता तुम्ही कम्प्युटर सायन्सला असणार मे बी सेकंड इयर, कारण की 4 लँग्वेजेस माहिती तुम्हाला, आणि HTML माहिती म्हणजे थर्ड इयरचं फर्स्ट सेम असेल कोणी सेकंड इयर म्हणून HTML पण. ठीक आहे. आता पायथन येणार आहे तुम्हाला. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. ठीक आहे. तर कंपनीबद्दल बोला. इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टम्स आहे. इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टम्समध्ये एम्बेडेड सिस्टम, PLC ऑटोमेशन यांच्यावरती कोर्सेस सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. इट्स अन इन्स्टिट्यूट. आफ्टर दॅट वी आर द प्रोडक्ट डिझायनर्स ऑल्सो. यू हॅव द आयडिया अँड यू वॉन्ट सम प्रोडक्ट टू बी डिझाईन. तर आम्ही त्याला डिझाईन करून देतो. तुम्हाला फक्त आयडिया घेऊन यायचे, त्याला कन्सेप्च्युअलाइजमधून त्याला रियालिटीमध्ये घेऊन येण्याचं काम आम्ही करत असतो. हार्डवेअर त्याला काय लागेल, सेन्सर काय लागेल, तो डाटा कलेक्ट कुठं होईल, त्या डाटावरती काम कसं होईल, नंतर डाटावरती काम झाल्यानंतर त्याच्यातून कन्क्लूड काय करायचं आणि ते कन्क्लूजन येण्यासाठी काय इनपुट द्यायचं, हे सर्व आम्ही कंट्रोल करत असतो. इनफॅक्ट आपण हे सर्व शिकू शकतो. ओके. आपण काही असं जन्मता सर्व काही शिकून आले आहे का? HTML कोण शिकून आलं पोटातून? ज्या व्यक्तीने ती HTML डिझाईन केली लँग्वेज, तर त्या आधी त्याच्या डोक्यात आली, मग ती पुस्तकात आली. ओके. तर प्रत्येकाकडे आपला ब्रेन आहे. और ब्रेन इज मोर पॉवरफुल दॅन एनिथिंग. ओके. अदर दॅन दॅट आपल्या बॉडीमध्ये जे काही आहे ते सर्व एका कोणता ॲनिमलचं नाव घेऊ? हा बोला. तुमचा फेवरेट ॲनिमल कोण आहे? डॉग, कॅट. ठीक आहे. तुमचा ब्रेन सोडून बाकीच्या सर्व वस्तू तुम्हाला एखाद्या डॉग किंवा कॅटमध्ये भेटून जातील. ओके. द ओनली वन थिंग विच सेपरेट्स ह्युमन फ्रॉम द ॲनिमल्स इज देअर ॲबिलिटी टू यूज देअर ब्रेन. सो एव्हरीवन इज हिअर युझिंग देअर ब्रेन. कोण कोण यूज करत आहे? पण मी तर हातवरती करायला बोललाच नाही. यू सी, परसेप्शन इज द रियालिटी. व्हॉट एव्हर यू सी इज बिकम्स युअर रियालिटी. मी बोलला का हातवरती करा? मी जेव्हा म्हणत होतो हातवरती करा, त्यांची इथंच होते है ना.
हे आपलीच बॉडी ना आपलंच ब्रेन आहे, ते ऑटोमॅटिकली काम करतं. फक्त तुम्हाला ते ट्रिक्स माहिती पाहिजे समोरच्याकडून काय काम करून घ्यायचं. ठीक आहे, मी बोललाच नाही हातवरती करा, तरी अर्ध्यापेक्षा जास्त हातवरती होते. जेव्हा मी सांगत होतो हातवरती करा, अर्ध्यांच्या हात खालीच होते. चाललं काय? ओके, लोकांना कमांड घेणं चांगलं नाही वाटत. ओके, आपल्या ब्रेनला कमांड घेणं योग्य नाही वाटत. आपल्या आई वडिलांनी म्हटलं बेटा स्वयंपाक कर, पहिलं हा ठीक आहे करून घेते, पहिली रिॲक्शन काय? नको. पण मग कसं तो व्यक्ती आपला घरचा आहे, आज नाही बनवलं तर उद्या खायला नाही भेटणार, म्हणून बनवलं. पोरांचं मी तसंच आहे ना, बेटा हे काम करून घे, ठीक आहे, बरोबर आहे का? कारण की आपल्याला कमांड घेणं आवडत नाही. पण ते जर का तुमच्यासोबत एखादा मित्र आहे, चाल मी चाललाय, तू जातोय का? तुम्ही विचारत नाही कुठं निघालंय, बरोबर आहे, विचारत नाही कुठं. ते गाडीवरती बसता 10 मिनिटं गाडी फिरते, काय कुठे जायचंय? तो म्हणतो तू सांग, तू सांग, आता गाडी तू चालवतोय. तो म्हणतो नाही नाही तू सांग. तो म्हणतो तू मला घेऊन आला, काय घेणं नाही काय गोष्टीचं. परसेप्शन इज द रियालिटी. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला कमांड केलं जातं ना, तेव्हा तुम्ही ते काम नाही करणार का? कारण की ते तुम्हाला इनबिल्ड थॉट नाही ना तो. ओके, इनबिल्ड थॉट आहे का तो? नाही. म्हणून तुम्हाला स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे. तुमचं होरायझन स्ट्रॉंग करा. ठीक आहे, होरायझन समजते का? हा डोळा आहे, फक्त आयबॉल आहे. ठीक आहे, हा तुमचा एक प्रकारे आयबॉल समजा. ठीक आहे, तर याचं विजन एवढं आहे, केवढं आहे? ठीक आहे, लेट्स सी की है इथून इथपर्यंत 500 मीटरचा एरिया बघू शकता. किती? पण तुम्ही जर का तुमचा होरायझन बिगर केला तर ते आता इथं, बरोबर आहे. आपण जितक्या दुरून बघतो तितक्या दूर दिसतं ना आपल्याला. आता मी तुम्हाला इथून बघतोय, ठीक आहे, तर मला हे 2 जण आहे का नाही हेच दिसतात नाही. हे दोघी कोपऱ्यातले, एकीकडे गुलाबी ड्रेस आहे, एकीकडे ड्रेसचा कलर कोणता आहे ते सांगता येत नाही, पण ठीक आहे तो रामा कलर आहे मे बी माझ्या मध्ये. ठीक आहे, असंच काहीतरी आहे. पण जर का आपण सगळे दूर असतो तर मला हे पण दिसले असते, बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य एवढे की आपलं होरायझन जितकं मोठं असतं तितके जास्त अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसतात. ओके, इथं तुमचा आता जो एरिया आहे तो फोकस्ड एरिया आहे, लाईक कम्प्युटर सायन्स, बरोबर आहे. कम्प्युटर सायन्सच्या बाहेर तुम्हाला काय माहिती का? ट्रेंड काय चालू माहिती का? टेक्नॉलॉजीमध्ये काय चेंजेस चालू माहिती का? बिटकॉइन काय माहिती आहे? कशावर फिरवलं होतं? ब्लॉकचेन माहिती आहे? ब्लॉकचेन माहिती आहे? से यस और नो. लाजायचं काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये? तुम्ही कम्प्युटर सायन्स करताय, तुम्हाला ब्लॉकचेन माहिती आहे? माहिती आहे? कोणाला माहिती आहे? ऐकलंय? कैसा होगा रे, कितने पीछे हो यार तू. कसं आहे माहिती का, तुमच्या आयुष्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, दिस इज द गोल्डन पिरियड. काय? इट्स अ गोल्डन पिरियड. तुमचं एज काय असेल आता? मे बी समवेअर अराउंड 20 to 90 to 24. ऐकून घ्या, 19 to 24 हा तो टाइम असतो जिथं तुमचं आयुष्य तुम्ही खेळू शकता. 24 नंतर तुमचं आयुष्य तुमच्यासोबत खेळ करतात. मग त्याच्यासाठी हा जो वेळ आहे जिथे आपल्याला खेळायला चान्स आहे. ठीक आहे, अप टू 24 इथं तुम्ही असं कॅपेबल बना, इतकं कॉम्पिटंट बना, तुमच्याकडे इतके स्किल्स असले पाहिजे ना की तुम्ही ज्या रूम मध्ये बसणार तिथे तुम्ही प्रत्येकाला आउट स्मार्ट केलं पाहिजे. तुमच्यापेक्षा स्मार्ट व्यक्ती तिथं बसलाच नाही पाहिजे. तिथं जाऊन बसा, कोणत्याही फील्डचे राहा तुम्ही. अरे रणछोडदासचा जीव गेला रे, रणछोडदास, रणछोडदास बघितलाय का? बरोबर आहे. रणछोडदासचं काय म्हणणं होतं? हा, जोरात बोल ना. अरे लाजू नको, नाहीतरी बाकीचे तुझे इतके कॉम्पिटंट नाहीच आहे, टेन्शन नाही घ्यायचं. तू तरी बोलतोय, बाकीचे मनातल्या मनातच बोलताय, विचार आहे. बोल तू. ते बोलले होते की स्टँड अप प्लीज. बोलले होते की फक्त बटन लावून घे. पोस्ट नका शिका, म्हणजे मेमरीज रिमाइंड करा. म्हणजे
चुकीचा मेसेज घेतला दिसतोय रे तू. पिक्चर तू स्वतः नाही आलास ना काही. ठीक आहे. त्याचं काय म्हणणं आहे की काबिलियत के पीछे भागो, कामयाबी जज्बा के पीछे. रन बिहाइंड द एक्सलन्स इन युअर फील्ड अँड सक्सेस विल फॉलो यू. हे त्याचं स्टेटमेंट. ते स्टेटमेंट त्याने नाही दिलंय. स्टेटमेंट 50 वर्षात एका बुकमध्ये लिहिलं गेलंय. आणि त्या बुकला फॉलो करून एक बुक लिहिली गेली, तिचं नाव लॉज ऑफ अट्रॅक्शन. माहिती का? लॉज ऑफ अट्रॅक्शन माहिती का? ठीक है. आपल्याला जे इच्छा असते, अगर तुम किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात. या फालतू गोष्टी माझ्या लक्षात राहतात. परसेप्शन इज युअर रिअलिटी, कारण की आपण ते बघितलं. इम्पॉर्टंट थिंग इज परसेप्शन इज युअर रिअलिटी, कारण की आपण ते बघितलं. आता आपण जाऊया आपल्या कन्सेप्ट कडे. तुमची कन्सेप्ट काय? जॉब ऑर बिझनेस. तुम्हाला काहीतरी पाहिजे त्याच्यातून, है ना? ठीक आहे. मला सांगा तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय? कोण आहे पैशावाला? टाळ्या झाल्या पाहिजे म्हणणारे. खरंच माहिती का? से वाय ही हॅज क्लिअरिटी, यू डोंट. आतापर्यंत तुम्ही त्याची मजा उडवण्यासाठी टाळ्या वाजवत होते ना? बरोबर आहे ना? एकच गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या सेशन मध्ये जे तुम्ही घेऊन जाणार आहे, तुम्हाला 2च फॉर्म्युले देणार आहे मी. हा एक, आणि दुसरा फॉर्म्युला असणार आहे तुमच्यासाठी 1121. ठीक आहे. आपण त्याच्यावरती येऊ. त्याच्या आधी तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय? पटापट. व्हाट डू यू मीन बाय सक्सेस? तुम्हारे लिए सक्सेस क्या है? जल्दी से बोले. देखिए, अगर तुमको पता नहीं है तुमको जिंदगी में क्या चाहिए, तो तुमको जो मिलेगा तुम उसी में सेटिस्फाइड रहोगे. ध्यान में रखिए बात. ओके. इफ यू डोंट नो व्हाट यू वांट, यू विल बी सॅटिस्फाइड इन एनीथिंग. पाहिजे तर ऐश्वर्या राय होती, कोणीच भेटलं नाही. ठीक आहे. पाहिजे तर 1 लाख रुपये महिना होता, 10च्या वरती गाडी गेली. पाहिजे तर मर्सिडीज होती, पण स्विफ्ट डिझायरच्या वरती लायकी नाही. पाहिजे तर बंगला होता, 2 BHK वरती आपल्या एक होत नाही. शिकायचं तर IIT मध्ये होतं, पण आपली तेवढी लायकी नाही. तुमच्यापैकी असं कोण पण आहे त्यांना IIT ला जायचं होतं, IIM ला जायचं होतं, कोणाला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं होतं. माहिती का? इंडियामध्ये 15 लाख इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स निघतात. त्याच्यापैकी कितीला जॉब भेटतो माहिती का? तुम्हारा क्या होगा कर लिया, क्या होगा? ठीक आहे. तुम्हाला फक्त मी प्रॉब्लेमच नाही सांगणार आहे, त्याचं सोल्युशन पण देणार आहे. काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. QR कोड स्कॅन केलेले, ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, रजिस्ट्रेशन झाले, फ्री कोर्स बघितला. त्याच्यामध्ये माझा कोर्स आहे हाऊ टू बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअरसेल्फ. तुम्हाला फुकटात देतोय आम्ही 1000 रुपये एका सेशनचे घेतो, घेऊन घ्या. ठीक आहे. करा QR कोड स्कॅन करून घ्या पटापट. कोणाकोणाची बाकी आहे? कुठे QR कोड येणार माहितीच नाही. ठीक आहे. लिंक टाकली का? डाउनलोड केला? हॅशटॅग लर्निंग इलेक्ट्रॉनिक्स असं जरी सर्च केलं तुम्ही, प्ले स्टोर वरती ऍप्लिकेशन आहे. हॅशटॅग लर्निंग इलेक्ट्रॉनिक्स जरी सर्च केलं तुम्हाला फ्री कोर्सेस भेटतात.
ठीक आहे. असं कोण कोणी पहिल्यांदा जळगावला आलंय? पहिल्यांदा जळगावला आलेले आहे कोणी? पहिल्यांदा जळगाव आलंय बुवा असं कोणीच नाही? तुम्ही सर्व जळगावचे रहिवासी का? तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं का? ऍप्लिकेशन बघ याच्यामध्ये प्ले स्टोर ओपन करू. मी दाखवतो ऍप्लिकेशन. हॅशटॅग लर्निंग इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे. हे ऍप्लिकेशन दिसतंय का? झालं? रजिस्ट्रेशन झालं? ठीक आहे. तुम्हाला दाखवतो फ्री कोर्स कुठे ऍक्सेस करायचा आहे. डाउनलोड तर करा तुम्ही. ओपन केल्यावरती रजिस्ट्रेशन होतं. ओपन झालं? 1 मिनिट. बाकीच्यांचं झालं का? 5 मिनिटे तुमच्याकडे पटापट करा. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाकडे असं वाटतं की काहीतरी पार्ट टाइम मध्ये बिझनेस करण्याची ऑपॉर्च्युनिटी असते तर मी केलं असतं? कोण कोणी असं per month 30 to 40,000 at this age in this experience that you have. आता नोकरी मागायचा बरं किती पगार भेटतो? 8,000 च्या वरती कोणी 9,000 दिला ना तर वरचा 1,000 मी अजून एक्स्ट्रा 10,000 भेटेल का? इच्छा असेल तर ऑपॉर्च्युनिटीज आर लिमिटलेस. पण इच्छा नसेल तर मग काय ते जबरदस्ती पडेल पाणी नाही वाचलाय ना. बरोबर आहे? ठीक आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तुमच्या प्रत्येकाचे नंबर वगैरे रजिस्ट्रेशन करून घ्या. At the end of this session, I am going to give you my number, so you can WhatsApp me with your name, your city, your education, and your aspired goal about money. की तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे? झालं का? नेटवर्क स्लो झालं? नेटवर्क प्रॉब्लेम आहे. स्लो चालतं. मी सर्व ग्रुपमध्ये कट्टे बसलेलं तो टावर कन्फ्युज झाला. कोणाकोणा सिग्नल देऊ. कोण पण फक्त मजा होईल म्हणून आलाय. टेन्शन मध्ये बसली नाही होईल सर्व चांगलं का टेन्शन अजून कोण टेन्शन मध्ये. आता जोर टेन्शन मध्ये असेल तो बी असायला लागेल. झालं? झालं का? ठीक आहे. जोपर्यंत ते डाउनलोड होते डाउनलोडिंगला लावले प्रत्येकाने. जोपर्यंत ते डाउनलोड होते तोपर्यंत मी तुम्हाला तुमची परसेप्शन इज रियालिटी आणि त्याच्याबद्दल आपल्याला कसं पुढे जायचं आहे ते आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. यू गेट दिस पॉईंट. आउट ऑफ 15 lakh इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स ओनली 6% टेक ऑन टू द जॉब. आउट ऑफ दोज मोस्ट ऑफ पीपल आर अंडर एम्प्लॉईड. अंडर एम्प्लॉईड समजतं का? म्हणजे 50,000 पगार त्याला भेटला पाहिजे होता पण 30 मध्ये काम करत आहे किंवा 15,000 स्टार्टिंग देत आहे. त्याच्यावरती त्याला महिना काढायचा आहे तर पण वर्षभरानंतर सॅलरी आहे किती असते माहिती का? इंडस्ट्री नॉर्म आहे 10% to 15%. मला सांग 15,000चा 10% किती होतो? एवढाच ना?
1,500 वाढले नाही हा माणूस किती खुश होत असेल ना. 1,500 काय काय करू मी आता, म्हणजे बिग बाजारला जाऊ का झाराला जाऊ, टेन्शन येत असेल ना त्याला. झारा माहिती का, म्हणजे कधी कधी तुमच्या सारख्यांवरती मला खूप ठीक आहे, काय हरकत नाही. बघा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नाही, फक्त स्टेजेसचा डिफरन्स आहे. कशाचा? एक वेळा अशी आमची होती, आम्ही तुमच्यासारखे पॉइंटलेस होतो. म्हणजे डायरेक्शन काय आयुष्याची, म्हणजे आयुष्य काय, आयुष्य शब्द एवढा इम्पॉर्टंट आहे का, हेच वाटायचं नाही कधी. काय नाही रे, सकाळी उठले कॉलेजमधून घरी, संध्याकाळी बॉक्सिंग, रात्री घरी, टेन्शन नव्हतं. म्हणजे तेच चालत होतं आमचं 2-3 वर्ष तर तेच चालू होतं एकदम मस्तपैकी सुखात. तसं ग्रॅज्युएशन झालं आणि मग समजलं तुझ्या लगेच सिनेमा आहे, जॉबच नाहीये. आम्ही MPSC ची तयारी करत होते, कोरोना आला गेला, MPSC चं भूत गेला, म्हटलं आता करू UPSCच करू. 3 महिन्याचं लॉकडाऊन होतं, 6 महिने झालं. म्हटलं चांगला टाइम भेटला. 1 वर्ष गेलं. मग माझ्या जीवाचा थोडा व्हायला लागला. मग ते अजून वाढलं. म्हटलं देवा हे काही खरं दिसत नाही. हा जर का माझ्या लास्ट टाइम सुद्धा जिवंत राहायचा, पण ते इतिहास, भूगोल, बीजगणित तिच्यात डोकं घालून नाही मारायचं, सुखी राहायचंय. सेल्फ डेव्हलपमेंट केली, जिवंत राहिले तर काहीतरी बेटर व्हर्जन होऊन देतो. नाही राहिले तर मग काही आमचे की ऑप्शन असणार होतं ना दुसरं काही. बरोबर आहे. तर त्या वेळेमध्ये तुम्ही काय करत होते? कच्च्या बदामाला आहे का कोणी इकडे? कच्च्या बदाम पाहत होता रील्स नाही तेव्हा काय होता? अरे बाप, पोरगी अप टू डेट आहे. टिकटॉक, पबजी, फ्री फायर, यांचं अलग युनिवर्स मध्ये आहे ना, फाईट चालू आहे. फ्री फायर वर्सेस पबजी. एवढे बी रिकामे लोक आहे. गेमच आहे ना यार, त्याच्यात बी फाईट करतात. हा मग तेच राहतं ना, सवय होऊन जाते ना. सवय झाली की जीव जडतो गेम वरती. लवकर नाही सोडलं ना ते फ्युचर तुला सोडणार नाही. आणि तू या वयामध्ये तू जितका सुंदर दिसतो ना, ते पोरं त्या संतापात तेवढे चांगले नाही दिसतात. कोणाला असं वाटतं की आपल्या आई वडिलांनी चुकी केली आपल्याला जन्म देऊन? कोणाला वाटतं? ठीक आहे, एक गोष्ट सांगतो. वाटतं का असं? कधी वाटलं होतं? पण तिच्या मनात तुझंच नाव कसं आलं? कोणाला असं वाटतं की आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला तर त्यांना गर्व व्हायला पाहिजे की हा तो माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. तुमच्यासाठी नाही, तुमच्या आई-वडिलांसाठी. ठीक आहे, अशा टाळ्या तुमच्यासाठी जेव्हा वाजतील तेव्हा तुमच्या आई-वडिलांचं हृदय कुठं असेल, त्यांचा आनंद कुठं असेल. आणि जर का तुम्हाला त्या गोष्टी मॅटर करता तर तुमचा टाइम मॅनेजमेंट करा, स्वतःवरती काम करा ना. इतकं पेशंटलेस होऊन काम करायचं, म्हणजे असं नाही की आजचं काम उद्या होईल. कधीच नाही. जर का तुम्ही आजचा वेळ उद्या सोडला ना, तर उद्याचा वेळ परवा. आणि एकदा ही सायकल बनते ना, ही सायकल सुटत नाही. ठीक आहे, तर एकच सवय टाकायची, हॅबिट ऑफ नाऊ. काय? जो होगा भैया अभी होगा तर पुरा अभी होगा. ठीक आहे, नाही तर मग काय ऑप्शन? मॅडम तुम्हाला झोप येते तर तुम्ही प्लीज यू कॅन गो आउट ऑफ दिस सेशन. ठीक आहे, तुम्ही शेता घेतात ऊस तोडणे, वगैरे असं काही. तब्येत ओके, कोणी जबरदस्त आणून बसवलंय. कोण रे हो, हिच्या मैत्रिणी कोण आहे? जबरदस्तीने करायची असं वाटलंच होतं मग ते जबरदस्ती बसवलंय कंपनीला. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, ऍटलीस्ट बी प्रेझेंट. काही टेन्शन डिप्रेशन असेल ना ते नंतर सांगा, आपण त्याच्यावरती बी उत्तर काढू.
पण जर का तुम्ही तेच टेन्शन घेऊन तेच डोक्यात घालून जर का आयुष्य जगत असणार ना, त्याच्या बाहेर आयुष्य दिसणार नाही. परसेप्शन इज युअर रियालिटी. समजतंय का? ओके, ऍप्लिकेशन डाउनलोड झालंय का? पॉईंट आहे आपला. ऍप्लिकेशन डाउनलोड झालं का? नेट चालूच ठेवलं होतं ना, असं पण नाही मोबाईल खिचात ठेवला नेट बंद करून. हा ठीक आहे, सेंड करा तो मेसेज. तिथे एक लिंक आहे व्हॉट्सअपला, डायरेक्ट पसंत तुम्ही तिथून एक मेसेज जातो, तो मेसेज सेंड करायचा, तिथून एक लिंक येते ती ओपन करायची, ऍप्लिकेशनमध्ये डायरेक्ट लॉग इन होतं. ठीक आहे, याला म्हटलं आता ॲडव्हान्स नंबर व्हेरिफिकेशन. ठीक आहे, म्हणजे फेक नंबर्स नाही यायला पाहिजे. ओके, तुम्ही कम्प्युटर सिस्टम्सवाले म्हणून तुम्हाला सांगतो, नाही तर आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सवाले येतात, त्यांना कम्प्युटर काही समजत नाही, मग मी त्यांना कम्प्युटर सांगून मजा घेतो. जाऊ द्या, सेन्सर्स पण आपल्याला माहिती आहे, सेन्सर पण कोणते असतात. नाक कान डोळा कसा सोडून सर्व. हा 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 हो दे. हा जोरात बोल ना. प्लीज स्टँड अप. लर्न टू टेक युअर ग्राउंड. तुझी जागा सांभाळायला शिक. जेव्हा तू काहीतरी बोलतो ना, दुनिया तुझ्याकडे बघेल आणि तू परसेप्शन चेंज करशील आणि तुला जे बोलायचं ते न बोलता तू ते बोलशील जे दुनियाला पाहिजे, तर याच्यामध्ये तुझी व्हॅल्यू कमी होते. ओके, प्लीज स्टँड. मोशन सेन्सर, लाईट सेन्सर. जोरात बोल. मोशन सेन्सर, लाईट सेन्सर. ते आलं मला ऐकू, पण त्याचा चेहऱ्याचा कॉन्फिडन्स पाहतोय मी कुठपर्यंत आहे. मग IR माहिती का? अजून लाईट सेन्सर. अच्छा, गायरोस्कोप माहिती का? ओके, मॉइश्चर सेन्सर. काय बोलला? मॉइश्चर सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, दोघी म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे, मॉइश्चर माहिती आहे. ठीक आहे, बसून यू आर ऑन टू द राईट ट्रॅक. माहिती आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा, आपल्या फील्ड सोडून सर्व नॉलेज माहिती पाहिजे आपल्याला. असं नाही फक्त आपलंच येतं आणि तीकडे नोकऱ्याच नाहीये, मग काय करसान? जसं भरतीवाल्यांचं चालू आहे, आम्हाला फक्त काय येतं? बीज गणित, GK. ते कामाला कुठे येत आहे? एक दोरी आहे, तिचे तुम्हाला 11 तुकडे करायचे, तर किती जागी कट मारावं लागेल? पण या गोष्टीचा रियालिटी मध्ये काही कुठे फरक आहे का? चांगलं दिसतंय का मी? एक मिनिट थांब. झाला? ओके, नाही रे भाऊ, मी फोटोजेनिक माणूस नाही, म्हणून असं मोबाईल दिसला की काय करतो. झालं मग? ठीक आहे, ऍप्लिकेशन घेतो पण. तुझा पक्का फोटोग्राफर बनतोय. आमच्याकडे फिल्म मेकिंगला ये भाऊ. हे पाय तिकडे लागो तेवढा सेटअप आहे आमच्याकडे, त्याचा नको टेन्शन घेऊ. तू फक्त ये, काम करणारे लोक कमी, इन्स्ट्रुमेंट पाहिजे तेवढे पडले. झाला का भाऊ का सेल्फी काढतोय? ठीक आहे, ऍप्लिकेशन इज ओपन ऑन एव्हरीवन्स फोन. येस या नो यार, प्लीज फक्त ओरडून एवढं नका म्हणलं की छतच गेलं वरती. आता मी POP येते, लगेच जाईल. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं बघा तुमच्या आयुष्यामध्ये आता हा दरवाजा लावून येतं का? ती मशीन मागे करून द्या, ती वेल्डिंग मशीन मागे करून द्या. मिनिटांनी खुर्ची इकडे घेऊन घ्या, असं इकडे मध्ये घेऊन घ्या.
ठीक आहे हळू ती पहिलंच सांगता तेव्हा का सो ठीक आहे कॅमेरामॅन चालू आहे सर ठीक आहे किती वेळ झाला 45 मिनिटं अरे बाप हे वरच एक्स्ट्रा चार्जेस लागते ना मी सांगतो पहिले देणार आहे का ठीक आहे हे पहा आता दरवाजा क्लोज आहे इथं फक्त तुम्ही नाही की मी आहे ठीक आहे आय एम गोइंग टू गिव्ह यू ॲन अपॉर्च्युनिटी ऐकताय ना तुम्ही ओके सो आय एम गोइंग टू गिव्ह यू ॲन अपॉर्च्युनिटी जर का तुमच्याकडे तितकं थॉटफुलनेस असेल अँड यू सी द फ्युचर ओके भविष्यामध्ये जर का तुम्ही काहीतरी करायची इच्छा असेल तर तुम्ही जर का त्याला काम केलं यू कॅन अर्न अ हेक लॉट ऑफ मनी हेक लॉट ऑफ मनी म्हणजे 20,000 पगार नाही होत पहिले डोक्यात घालून घ्या ठीक आहे 50,000 पण नाही त्याच्यापेक्षा जास्तच होतं ठीक आहे आणि त्या प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुम्हाला पाहिजे काय पाहिजे सर्वात आधी पटापट बोला काय पाहिजे सक्सेसफुल होण्यासाठी काय पाहिजे जोरात बाकीचे थांबा रे जोरात सेकंड थिंग ते नाही आपल्याकडे एक नंबर या थर्ड थिंग स्मार्ट वर्क देयर शिल्ड्स अजून कॉन्फिडन्स आता पेशन्स घ्या ना कुठे गेलं तुमचं पेशन्स कॉन्फिडन्सचा अर्थ माहिती ना से येस और नो सांगा मग हा काय बोलली आत्मविश्वास कॉन्फिडन्स एकदा टाळून जाऊ द्या राजनंदिनीसाठी कॉन्फिडन्स ऐकू आलं ठीक आहे कॉन्फिडन्स ठीक आहे अजून काय निडेड आहे पटापट बोला बोला पुढे एक नंबर दिस इज द मेन पॉइंट ओके अजून दोन्ही गोष्टी हँडरायटिंग एवढी चांगली नाहीये म्हणून मी ते काम घेतलंच नाही त्याच्यामध्ये लिहावं लागतं ठीक आहे आपलं काय पीपीटीच आपण होतं आपण प्रेझेंटेशन करायचं जायचं 4-5 हजार लोकांचा सेमिनार घ्यायचा मीटिंग करायची आपापल्या स्टेजवर बी करायचं 2-3 घंटे करायचं घरी यायचं काही टेन्शन नाही बरोबर आहे अजून काही एनिथिंग इज रिलेटेड विचार करा ठीक आहे आता एक काम कर तो बंद कर आणि परत चालू